राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमते प्रकाशु मने निवृत्तिदासो औदार्य दोजे श्री गणेशाय नमः. 7व्या अध्यायाचे अंते सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवाप्रती बोध करते झाले पै गणपतीला नमस्कार करून. कालच्या अध्यायामध्ये सुदेव ब्राह्मणाची पत्नी गौतमी आपल्या नवऱ्याला समजत घालतोय का तुम्हाला बोलतो तो का आपल्याला मुलबाळ नको आहे यो आता दिला तर यो आता 12 वर्षात आपल्या पोराचा जर मृत्यू आहे मग पोऱ्या करून फायदा काय झाला. अशा प्रकाराने आपली गौतमी आपल्या नवऱ्याला समजवायला लागलेली आहे. पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णितो. हॅलो. पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णितो ऐका सकाळी क आदि कवी मुनी वाल्मिक दृढधन्वी असे सांगत असे. मग पुढे काय झाला तो वाल्मिक ऋषी दृढधन्वीला सांगतोय का हे तू पूर्वजन्मीला कोण होतास तर सुदेव नावाचा ब्राह्मण होतात आणि तुझी पत्नी कोण होती तर गौतमी. त्यावेळी तुम्ही देवाचं किती संकट पडली तरी तुम्ही देवाला विसरलात नाही म्हणून तुम्हाला हे राज्य प्राप्त झालेले आहे. राजेश्वर ते सुदेसमान गौतमीचे ऐकून वचन सुदेव पावला समाधान शोक संपूर्ण टाकीला. मग त्या पत्नीने समजूत घातल्याबरोबर आपला सुदेव नावाचा ब्राह्मण समाधान वाटला का खरोखर तू सांगतोस ना हे मला बरं वाटत नव्हतं पण तुम्ही आता सांगितलं मला बरं वाटलेलं आहे. आता चल आपण धैर्य धरून भक्ती करू देवाची. धैर्य धरून उठल्या त्वरित श्रीहरीवरी ठेवले चित्त अवश्य भावी ते समजतो तैसे ती खचित होईल पै. मग अशा प्रकाराने जे आपलं दुःख आहे ना ते भगवंताच्या चिंतनेने खचित याचा अर्थ शांत होईल. ते आता आपण धैर्य धरून भगवंताचं नामस्मरण जपूया. होणार ते न चुके काही ऐसा निश्चय केला हृदयी मग पूर्ववत कार्य सर्वही सदार करू लागला. मग एवढा पोरगा 12 वर्षामध्ये झाला आणि तो मृत्यू पावल्यानंतर मग ते परत आपल्या देवाचं चिंतन करायला सुरुवात केलेली आहे. ऐसे लोटता काही दिवस एकदा सुदेव ब्राह्मण समित कुमशा हरण लागून वनासे जाता झाला पै. मग एक दिवशी आपला तोच कोण सुदेव ब्राह्मण फुलं पानं आणायला जंगलात गेलेला आहे. तेव्हा त्याचा मुलगा 12 वर्षाचा झाला आणि तो पोरामध्ये खेळायला पवायला नदीमध्ये गेलेला आहे. तेच दिनी तयाचा पुत्र जलक्रीडार्थ गेला आपण तव सवे घेऊन वनस्य गण वापिके माझे प्रवेशला. मग आता लहान पोरासा गरम झाल्यानं मग बावडीत तल्यामध्ये काय करतात आंघोळी जातात. तसंच ती ब्राह्मणांची पोरं जमा केली आणि तो शुकदेव नावाचा मुलगा आपल्या पोरांना घेऊन तल्या बावडीजवळ आंघोळीला गेलेला आहे. ग्रीष्मकाळीचा उष्माती परमानंदे क्रीडा करीती परस्परांच्या अंगावरती जल उडविते कसरे. आपण बावडीन मामा उतरलो नंतर का व्यवस्थित अंग धुताव का याच्या अंगावर पाणी उडव त्याची लात मार कबड्डी खेळला किंवा ते गेला. तशा प्रकाराने गरम होत होता आणि थंड पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर एकमेकाच्या अंगावर पोरं उड्या मारायला लागलेली आहेत ज्या पाण्यामध्ये बावडीमध्ये. एकमेकांच्या हस्त धरुणी मज्जन करीत जीवनी मत्स्य मगरा परे पोहणी प्रतिक्षणी घालीत असे. मत्स्य मगराप्रमाणे मगर कसा वर डोकं करून पोहतो तशी काही माणसं छातीवरती करून पोहतात कोणी उबडे घालून पोहतात तशी पोहायला लागलेली आहेत माशासारखी.
एक पुढे पोत पळत दुजे तया धरून धावतो तव तिजे बुडवणी अकस्मात पुढच्या शिखाली उडावे. मग आता बघू कोण पुढे जातोय. मग पुढे गेला का त्याची पाय धरायचा, तंगडी वरायची. असं काही करता करता एक दिवशी या पोराला पाय धरला आणि त्याचा श्वास कोंडला, त्याचा जीव गेलेला आहे. वारंवार येऊन तिरासी लोटून द्यावे एकमेकांची, मी म्हणून कुदत त्वरेसी अंत घेऊन वर येते पै. तर अशा प्रकारे पहिला मी उरी टाकतो असं करता करता एका पाठीमागून एकाने उरी टाकली आणि त्या शुकदेवाच्या पाठीवर सगळं पडल्यावर त्याचा श्वास कोंडला आणि तो बुडालेला आहे. पुन्हा पुन्हा जले बुडवणं, परस्पर काढते शोधून, आघात निरीचे स्थिर राहून एकमेका मर्दिती. मार चुकवावया बुडवणी पळते, एक तळी जाऊन लपते, एक तिरासी अवलंबिती, आनंद चित्ती न समाये. आनंद चित्ती, कारण या टायमाला पाण्यामध्ये खेळतो ना, तो आनंद आपल्याला वर्णन करता येत नाही. का तर गरम करतोय ना, जरा कोरा आला का लगेच असं वाटतं बुडी मारावी पाण्यामध्ये. ऐसे क्रीडते मिळवणी मित्र, प्रारब्ध ओढवले विचित्र. सुदेव ब्राह्मणाचा मुलगा शिथिल गात्र झाला. शिथिल गात्र म्हणजे आपण काय एकदा खाली गेलो का आपला श्वास कोंडला जातोय, तसा तो खाली गेला तळाला, श्वास कोंडला आणि डायरेक्ट बुडलेला आहे. मित्रवर्गाचे भय तत्क्षणी तया वंचुनी पळावे म्हणून आपला श्वास रोधुनी आगाध निरी प्रवेशाला. आगाध निरी म्हणजे आता मी यांना मिलावा नाही, पण आपण काय करतो, पाणी फोराला जातो बघा खाली तळाला, तैसा यांना मिलावा नाही म्हणून तो खाली गेला. बराचसा त्याने श्वास कोंडल्यावर तिथं त्याचा काय गेला, जीव गेलेला आहे. निमिषामध्ये गेला तळी, येथे सर्व शक्ती लोपली, सकळ अंगे विकल झाली, पुढे उपाय चालेना. एकदा आपण पाणी पिल्या ना मामा, परत आपल्याला वरती हात पाय हलवता येत नाही आहे. मग तो पोट फुगला का लागे ताबडतोब तळाला राहतोय. अशा प्रकाराने त्याने तो पाणी पिल्यानं तो एकदम पोट फुगला ना एकदम तळाला जाऊन बसलेला आहे. पोरं वाट बघतात, आता येईल, आता येईल वरती, आता येईल. आता जवळजवळ 1 घंटा 4 घटिका म्हणजे 4 तास मजा बघली, येत नाही. म्हणून ते आई बाबाला सांगायला गेलं का तुमचा मुलगा पाण्यामध्ये बुडलेला आहे. उदरामध्ये शिरले पाणी म्हणजे पोटामध्ये पाणी शिरलं आणि पोट फुगलेलं आहे. उदरामध्ये शिरले पाणी, तात्काळ प्राण गेला निघोनी, कलेवर जड होऊनी, तळीचे लागून राहिला. मग एकदा पोट फुगला ना, मग तो तलाला आपण गाठला जातो, ठेपला जातो, चिकाटला जातो. तशा प्रकाराने तो प्रेत जड झाला ना, जड झाल्यानंतर त्याला वरती येण्याची शक्ती नाही आहे. बहुत वेळ झाला तरी शुकदेव आला नाही वरी, ऐसे पाहुणे ते अवसरी वयस्स अंतरी घाबरले. वयस्स्य अंतरी घाबरले म्हणजे जी पोरं आलेली होती ना ती घाबरली. आणि 4 घंटे झालं तरी पण येत नाही आहे. मग त्यांना भीती वाटली का शुकदेव बुडाला. आणि महाशब्द आक्रोशतो धावत आले गौतमी प्रत, म्हणते गे माये तव सुत, वापिका माझे बुडाला. मग धावत धावत ती पोरं आली. आई म्हटलं तुमचा मुलगा पाण्यामध्ये बुडालेल्या बावडीमध्ये. ते वज्रायशे कठोरवाणी कर्णा माझे पडता क्षणी, आहा पुत्रा म्हणून ब्राह्मणी श्रेष्ठ निचेष्टित पडले धरणीवरी. पोऱ्या बुडला एवढं कानामध्ये बातमी ऐकल्याबरोबर ती ब्राह्मणी म्हणजे गौतमी निचेष्टित चक्कर येऊन पडलेली आहे धरणीवर. तितक्याचे सुदेव ब्राह्मण स्वाश्रमाला भवनातून पुत्राचे ऐकून मरणमुख झाला. मरणमुख कारण एकुलता एक पोरगा न पोऱ्या बावडीमध्ये बुडाल्याबरोबर त्याची सुद्धा मरणाची अवस्था झाली न त्याची बायको गौतमी चक्कर येऊन पडलेली आहे. मग विच्छिन्न मूल द्रुपापरी अवचित पडला भूमीवरी, पुनच्च मूर्छा सावरून सत्वरी, दंपती उठली उभयता. दंपती उठली त्याबद्दल ते नवरा बायको उठली कारण आता मरता मरता पोऱ्याचा तोंडतरी बघायला पाहिजे ना, म्हणून ते धावत धावत त्या बावडीजवळ आलेली आहे. पुत्रा पुत्रा हाक फोडितो धावत गेले बावडी प्रती, तेव्हा पुत्राचे फुगोडी प्रेत तरंगत वर आले पै. मग एकदा 4 घंटे गेले ना, मग तो फुगला जातोय, पाणी निघतोय ना पोटातून, मग तो वर आला बघतोय तर पोरगा फुगून वर आलेला आहे. तयासे लागवेगे काढोनी आले गेले घट्ट धरोनी,
नंतर स्वाकारणी घेऊन मुखचुंबित पुन्हा पुन्हा. कारण प्रत्येक आईला वाटतं गरम अंग असल्यानं मग हे दवाखाने नेऊ का ते दवाखाने नेऊ, एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा कोणी चाकू भोसकल्यानं गरम असला का आपण लगेच काय करतो दवाखान्यामध्ये नेतो. त्या प्रकारानं त्यांना वाटलं काय पोरगाचा पोट फुगल्या म्हणजे पाणी पिल्यावर ना मग जात्यावर फिरवायला लागलं, उलटा पालटी करायला लागलो. पण नाही आहे, तो मेलेला होता. मग त्याला मांडीवर घेतला आणि हात दोन कुरवाळायला लागलेला आहे. हस्ते कुरवाळीत वदन वारंवार पाहते न्यालून, रडता रडता कंठ दाटून सुदेव वचन बोलत रडता रडता. मग त्या सुदेवाचा कंठ सोकलेला आहे. काय बोलतोय पुढे ऐका. म्हणे गावचा तानया बाला सत्वर उठ उठ वेलाला, मदसी बोलून शुभ बोला दुःख निर्से सकलिक. बाला उठ ना लवकर, मला काहीतरी चांगली गोष्ट बोल, माझं दुःख हरण कर. आता तो मेलेला आहे, तो काय म्हणजे तसा एखादा माणूस वेळ लागला ना मग काय बोलेल पत्ता लागत नाही आहे. तसा त्याला एकुलता एक पोरगा गेल्याबरोबर तो वेड्यासारखा बोलायला लागले, बाला उठ ना, मला चांगल्या गोष्टी सांग म्हणजे माझं दुःख काय करेल हरण होईल. नेत्र उघडून या मदपायी मज लागे आनंद देई, तुझं विना आम्ही उभयताई परदेशी आता झालो परदेशी. म्हणजे मुलं बाला असून आम्हाला काय झालं निपत्रिका व्हावं लागले परदेशी. याचा अर्थ आम्हाला मुलं बाला झालीच नाही असंच वाटलेलं आहे. आम्हा वृद्धांचे टाकून दाणे योग्य नव्हे तुझं कारणे, तुझं वाचून आमचे जिने व्यर्थ दान गुणवंता. आमची तू आंधळ्याची काठी होतात, तू होतात आमच्या आंधळ्याची काठी होतात. तू गेल्यानंतर आम्ही काय करावं, जिनं व्यर्थ आहे. एक मुलगा मुलगी जरी असला तरी आईबाबाला काय असतो आधार असतोय. बा हे तुझे मित्र समजत पाचारी ते अभ्यासार्थ उपाध्यायी अध्यापनार्थ हाका मारतो पाय उठ बाला. तुला पोरा अभ्यासाला उठवायला आलेले आहेत, काही उपार्जन अध्यापन करायला तुला पोरं आलेले आहेत, लवकर उठ. तू सर्व गुण निदान बाळ आता व्यर्थ न दौडी काल, निजोनी झाली वाढवेल उठ उठ सत्वर वाढवेल. म्हणजे सकाळची वेळ झालेली आहे. धेनु अंबरती ती यशोदा बोलतोय, उठल व करे वन माली धेनु हंबरती. त्या प्रकारे म्हटलं लवकर उठ, सुवेल झालेली आहे. धेनु हंबरायला लागलेली आहेत, कारण तुला गोवलतन करायचं, जंगलामध्ये जायचं आहे, गाई ढोरं घेऊन. तसा तो सुदेव नावाचा ब्राह्मण बोलतो, सुवेल झाली उठ लवकर. तुझं टाकून मी जाता नाही, आम्हा घराते प्रयोजन काही, तुझं विना आता घर सर्वही शून्यवनापरी झाले. पण शून्यवनापरी एखाद्या जंगलामध्ये झाड नसला का तो जंगल कसा असतो निर्वंश असतोय. तैसा आमचा घर कसा झालेला आहे निर्वंश झालेला आहे. उठ बाला लवकर. वहिनी मी न करे गमन, याचे काय प्रयोजन, तुझं विना आता आम्हाला गुण प्रिय नाही काहीच. आता आमच्या पुढं गुलाबजामुन रसगुल्ला काजू कतरी आणली तरी ते आम्हाला तुच्छ आहेत, कारण तुझ्याशिवाय आम्हाला प्रिय काही नाही. तूच आमचा प्रिय होतात. वर्षानुवर्ष 25-30 वर्षात तो आम्हाला मुलबाळ झालेला होता. आज आम्ही पोराचं तोंड बघितलेलं होतं आणि आता दुःखाचा डोंगर आम्हाला टाकून गेलेला आहे. आजपर्यंत म्या कदाई निंद कर्म नाचलो काही, ब्रह्मत्या महापापही केले नसे साचलो. आतापर्यंत मी ब्रह्मत्या केली नाही किंवा वाईट कर्म कुणाचं केलं नाही ना. आज देवाने माझ्या समोर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. ऐसे असता माझे नंदन, आज का हा पावला निधन, कोणत्या कर्मविपाकाचे न दुःख दारुण पातले. कोणत्या कर्मविपाकाच्या पाते निमित्तानं आज मला हे दुःख भोगावं लागलेलं आहे. असा कोण बोलतोय, सुदेव नावाचा ब्राह्मण. अहो विधात्या हे काय केले, मृतपुत्र धन कोठे नेले, याने तुला मोठे चांगले फळ मिळाले काय की. हे ब्रह्मदेवा दिलात तर दिलाच होतात, पण आता या मतपुत्राला तुला काय नेऊन वाटलेलं आहे, काय तुला मोठे पण मिळालं का. एकुलता एक माझा न्यालाच मुलगा, तर तुला याच्यामध्ये काय बरं वाटलं का, असा ब्रह्मदेवाला बोलायला लागलेला आहे. मग अरे मी वृद्धा ते दिन, माझा एकुलता एकच मुलगा, तोही तुला बळेचे आकर्षण नाहीसा केला निर्दया. नाहीसा केला निर्दया. तुला दया कशी आली नाही. मला काय 15 पोरं नव्हती, 7 पोरं नव्हती, एकुलता एक होता ना. आज तुम्ही माझ्या बाळाला आकर्षून नेलेल्या, ज्याच्यामध्ये तुला काय मिळालेलं आहे निर्दया. निर्दया म्हणजे तुला दया नाही आहे. आम्ही दंपत्य आते निर्धन, आमचा बाळ तोची एक धन, तया हरिता तुझं लागून लज्जा कैसे वाटेना. असा ब्रह्मदेवाला बरंचसं वाईट साईड शब्द वापरायला का माणसाला रडताना काय बोलून पत्ता लागत नाही. तैसा तो दुःखाच्या भराने बोलायला लागलेला आहे. तो सर्वत्र असून सदय, मजवरी का झाला असे निर्दय, विपरीत माझे भाग देय,
म्हणून आईसा वर्तसी की काय. मग अशा पण माझं तुम्ही काय बघितलेलं आहे का मी वाकडा पाय आहे, मी वाईट करते लोकांचं म्हणून माझ्या पोराला तुम्ही खेचून नेलास का काय. ऐसा माझं तुला काय गुण कळून आलेला आहे. ऐसा ब्रह्मदेवाला तो सुदेव नावाचा ब्राह्मण बोलतोय. आता माझे बाळ लागून शोधित हिंदू कोठे म्हणून तान्या तुझे चारुलोचन वदन कोठे दिसले रे. चारुलोचन म्हणजे बरंचसं डोळ्याला कानाला नाकाला त्याने उपमा दिलेली आहे का चारुलोचन तुझं मी आता कुठं बघू डोळ्याने. पर्जन्यापासून जळ मिळते, भूमी प्रसवते धान्याते, पर्वत नाना रत्न जाती ते सागरी मोते सापडती. पर्जन्यापासून आज पाण्यापासून काय मिळते आपल्याला, झाडं झुडपं पशु सगळं मिळते की नाही. तसं तुझ्यापासून आम्हाला सगळं सुख मिळायचं होतं पण आज ते सुख आम्हाला मिळालेलं नाही आहे. परे मृतपुत्र मिळेले ते तर ऐसे स्थान नाहीचं दिसत. पुत्रावाणी दुर्लभ वस्त ब्रह्मांडी नसे काहीही. तर आज मेलेला मुलगा काय परत येणार नाही आहे. अशा प्रकाराने पाऊस पडला तर सगळं काय मिळते आपल्याला, मेलेला मुलगा परत येऊ शकत नाही आहे. ज्याचे शरीर आलिंगुण हृदय ताप जाईल पूर्ण, तय माझे बाळाचे वदन मधला कोठे दिसले. बावत्सा तानया दया करी, एक वार काही बोल सत्वरी. ये तव माता कुररी परी, अतिविलाप करीत कुररी. म्हणजे आपण पहिला डोकऱ्याला राहायच्या नाही का, माझे पुता माझे धनिया माझे पुता माझे तानिया. त्या प्रकाराने आई कुरकुरसारखी रडायला लागलेली आहे. अशा प्रकाराने आताच्या पोरी नाही बाबा बाबा आई आई लढतात, पण पूर्वीच्या म्हाताऱ्या बाया स्वराने रडायच्या. येसे पाहुणे वेल्हाळ दया येईना कैसे तुझला, न कथिता माता पित्याला कधी कोठे न गेलासी. अचानक तू कसं काय आंघोळीला गेलात, आम्हाला विचारल्याशिवाय तू कुठं जात नव्हतात ना. आज अचानक कसं काय, कारण काळ असतोय तो कुठूनही राहून नेईल, तुम्हाला पत्ता लागणार नाही. आपण बोलतो नाक्यावशी येत आहे, नाक्यावशी येते याचा अक्षितन होतं. मग याला म्हणतात विनाशकालीन विपरीत बुद्धी. आजे तो आम्हा पुसल्या विन कोठे केले दीर्घ प्रयाण, आता मधुर वेदाध्ययन श्रवण करू कोणाचे. तू ज्यावेळी पोथी पुराण वाचायचा त्यावेळी आम्ही मधुर कानाने तुझी गोष्ट ऐकायचो. आता कोण आम्हाला सांगेल. वत्सा मी निष्ठुर दारुण तुझ्या लागे स्मरत असून, माझे हृदय कठीण म्हणून कुठोनी प्राण जाईना जाई. धन्य धन्य तो दशरथ राजावर वनासी जाता श्री राघव, जेणे आपले त्यागुणी वैभव प्राणही तत्काळ सोडिला पै. बघा नुसतं राम राम म्हणता त्या दशरथ राजाचा काय गेलेला आहे, प्राण गेलेला आहे. तशा प्रकाराने आज त्याला 4 पोरे होतो पण नाही आहे. मना 25-30 वर्षामध्ये मुलबाळ झाला आणि तो 14 वर्ष वनवासाला गेला. काय मुद्दाम माझा मुलगा खात असेल, कशावर झोपत असेल, या दशरथ राजाने शोक केला. म्हणून दशरथ वियोग पावला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. दशरथ वियोग पावला, कर्माने दशरथ श्रीराम वनवासाला गेला. का तर त्यांनी वालीला गुप्त रूपाने मारलेला होता म्हणून त्या वालीच्या बायकोचा शाप लागला. रामा मला तुम्ही माझ्या दिराशे जवळ ठेवली, तशी तुझी सुद्धा बायको रावणाच्या जवळ महिने राहील. मग त्या तारेचा शाप लागला म्हणून त्या रामाला 14 वर्ष काय भोगावं लागलं, वनवास भोगावं लागलेला आहे. त्या प्रकाराने आज म्हटलं दशरथ राजा राम राम म्हणताना जीव गेला, तसा तुझा सुद्धा मी चिंतन करताना माझा जीव जाता तर बरा होता. म्हणजे दशरथ राजासारखा मी भाग्यवान होईल. तयाचे किती धन्यपण धिक्काराचं मध लागून, प्रत्यक्ष पाहून सुताचे मरण जो मी अद्यापही वाचलो. मग आज माझ्या मुलाचं मरण बघितलं तर मी कसं काय वाचलो. माझा दशरथ राजासारखा जीव कसा जात नाही आहे. तो राम राम म्हणता जावो माझा प्राण. समजलं का. आज त्याचा राम राम म्हणताना त्या दशरथ राजाचा काय गेला, जीव गेला. तसा मी सुद्धा तुझं शोक करता करता माझा जीव का जात नाही आहे. मी दुर्भाग्यहीन केवळ मद भाजितो शोकाळव, आता किती करू तळमळ सर्वांग विकळ झाले पै. आज म्हटलं माझा तळमळ शरीर भाजत चाललेलं आहे तरी पण माझा जीव का जात नाही आहे. हे देवा अनाथनाथा दिनानुकंपित रमाकांता, वैकुंठेशा तुझ विनाता नाही जता त्रा कोणीही. मग अशा प्रकारे हे ताता वैकुंठीच्या दिशा तुझ्याशिवाय आता मला दुसरा कोणी नाही आहे. बघा जवळजवळ 25वी बुडलाय ना तेव्हापासून तो शोक करायला लागलेला आहे. तरी धावगा श्रेयारी मद दिनाते रक्षे सत्वरी, पुत्र शोकान अंतरी मद निर्धारी झाली तसे. मद निर्धार हे भगवंता मी जळतोय, लवकर माझे जळो माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माये बापा,
ज्यावेळेस तुकाराम महाराजाला एका बाईने आंघोळीला बोलवलेलं होतं, सकाळी कीर्तनाला बोलवलेलं होतं. म्हटलं वस्ती राहा, सकाळी काकडा करायला 4ला उठा. उठल्यानंतर तिने काय केलं, गरम पाणी केला एकदम आगीसारखा न त्याच्या अंगावर ओतला. त्यावेळेस तुकारामाने तिथं अभंग लिहिला, धावरे केशवा माये बापा जळो माझी काया लागायला ओनवा. म्हणजे या बाईने माझ्या तापलेला पाणी टाकलेलं आहे, माझी काया तापत जलत चाललेली आहे, धाव लवकर. ऐशा पर तसा तो कोण शोक करायला लागलेला आहे, ब्राह्मण का माझी काया जळत आहे, लवकर धाव. मज समान ह्या त्रिभुवनी शट होणार नाही कोणी, भगवत वाक्याचे उल्लंघनी पुत्री दुराशा धरली म्या. तर अशा प्रकाराने आज मी पोराची आशा धरली न देवनाम सगळं काय केलेलं आहे, विसरले आहे. म्हणजे अशी आपली माया आहे. हे मी अनुचित केले पहिले, आदृष्टी जो नस लिहिले, तदर्थ इच्छा करता बळे कोणाशी ते लाभेल. तर अशा मना बायको सांगत होती का बाबा आपल्याला पोरबाल नको, आपण हावते बराव श्रीहरीचं एक चिंतन करू. पण मिनी नाही, माझ्या इच्छेप्रमाणे मला मुलबाल दिला नाही, दुःखाचा डोंगर मला भोगावं लागलेला आहे. येवरी ते तो विप्रभूत विलापरी पत्नी सहित तव नभा माझ्या अकस्मात आकाद जलद पातला. आकाद जलद पातला म्हणजे पोऱ्याचा शोक करतोय, मांडीवर मैत घेतलाय, इतक्या पावसाच्या धारा लोटलेल्या आहेत. झाकोळला चंडकिरण गर्जना वया ते दारुण, चपला पडत कडकडून दिगंतरे कोंदाटले. बघा एवढा भगवंताने त्याची परीक्षा बघतोय, बघू यो मैत टाकून पळातोय का. पण एवढ्या कडकडाट विजा चमकतात, पाऊस पडतोय, कालोख झालेला आहे, पण त्याने पोराचा शोक काय टाकलेला नाही आहे, मांडीवर घेतलाय प्रेताला आणि रडायला लागलेला आहे. खर स्पर्श सुटला वारा तर पर्वत येतेने कापतो, महावृक्ष उन्मळ पडतो, जीव समस्त घाबरले. बघा आपली परीक्षा बघतात ना काही लोक, बघू म्हटलं याला वारा सुटला पळातोय का. इतका वारा सुटलेला आहे का पर्वत थरथर थरथर कापायला लागलेले आहे, झाडं उन्मळून पडायला लागलेले आहेत, तरी पण त्याने प्रेताचा पुराचा प्रेत मांडीवर घेऊन शोक करायला लागलेला आहे. 1 महिन्यापर्यंत जाणं बला हर्षला वर्षाला दारुण, धरित्री मंडळ संपूर्ण जलीपर्ण झाले. पण 1 महिन्यापर्यंत काय पडत होता, पाऊस पडत होता, सगळे पृथ्वी बुडालेली आहे. तरी पण त्यामध्ये काय होता, अधिक महिना होता, त्याच्यामध्ये त्याला महिन्याचा आंघोळ घडली आणि त्या प्रेताला घेऊन तो रडत होता, शोक करत होता. ऐसा पर्जन्य पडला सतत, परी सुदैवाने नाही विपरीत, पुत्र शोकाने अत्यंत तापोनी भ्रमिष्ट झाला. पण तापोनी भ्रमिष्ट झाला, एवढा ऊन पडतोय, एवढा पाऊस पडतोय, तरी पण त्यांनी त्या महिन्यामध्ये निश्चय सोडला आणि त्या प्रेताला घेऊन शोक करायला लागलेला आहे. दिवस उगे मावळे केव्हा, तेही नाही समजले तेव्हा, शोक करिता करिता अवगवा मास गेला निघून या. दिवस कुठं मावळला उजाडला हे त्याला काहीच समजत नाही. ऐसा करता करता 1 महिना लोटला, अधिक महिना पूर्ण झालेला आहे. पुन्हा पुन्हा ऐसे विप्रपरम मास होता पुरुषोत्तम, नेवणी तयाचे उत्तम सेवन. पुन्हा पुन्हा ऐसे वदत खान पान सोडले समजतो, विलाप करिता पर्जन्यात भिजतमास लोटला. पुन्हा पुन्हा ऐसा परमशोक करीतो वदत वदतो, खान पान जेवण पाणी तर सोडून टेकलेलं आहे. महिनाभर त्याने असं मास केल्याबरोबर आता हरी त्याला प्रसन्न झालेला आहे. तो हरीचा प्रेम परम मास होता पुरुषोत्तम, नेनून हे तयाचे उत्तम सेवन घडले साहजिक. त्याला माहिती नाही यो महिना कुठला आहे काय आहे, जाणून बुजून नेनून असं त्या महिन्यामध्ये त्याला आंघोळ झालेली आहे, महिनाभर उपास तपास झालेला आहे, अन्न पाणी घेतला नाही, म्हणून तो आता गोलोकाला तो मुलगा जाईल आणि त्याला प्रसन्न होईल. प्रभातकाली अभ्रस्नान आणि नित्य घडले उपोषण, त्याने भगवान सुप्रसन्न होऊन प्रगट झाला. पाहिजे बघा, सुप्रभात म्हणजे सकाळी सकाळीची आंघोळ झाली, अन्न पाणी खाल्लेलं नाही आहे, ऊन वारा पाणी झेललेलं आहे, मग ताबडतोब भगवान विष्णू लक्ष्मी सहित त्याच्या समोर उभा राहिलेला आहे, प्रसन्न झालेला आहे. नवनीर द्याशा शरीर पित्तांबर त्रिभुज मुरलीधर, वनमाला भूषित सुंदर पुढे उभा राहिला. मग अशा प्रकाराने नरधीर श्याम शरीर म्हणजे पितांबरधारी कैसा गगनी झलकला. म्हणजे भगवंताने काय नेसलेला आहे, पितांबर, असा पिवळा पितांबर नेसून त्या मलमासाच्या याच्या सुदेवा ब्राह्मणाच्या मैथाजवळ उभा राहिलेला आहे.
तव ओसरला सर्व पर्जन्य विप्रे देखील भगवान अंकीचे पुत्र प्रेत तक्षण मेदिनीवरी ठेविले. मग अशा पाऊस थांबला, उजेड पडला आणि भगवान विष्णू लक्ष्मी सहित उभा राहिले नाही. मग त्याने प्रेत खाली ठेवला पोराचा आणि त्या विष्णूच्या पाया पडायला गेलेला आहे. कोण? सुदेव ब्राह्मण. आणि पत्नी सहित आनंदेसी दंडवत नमन केले तयासी श्री हरिचरण अम्मासी ऐसे मानसित चिंतिता जोडून या दोन्ही करो पुढे उभा राहिला जनी भगवान कैवल्य दानी तया लागून बोलत असे. मग अशा प्रकाराने आता काय बोलतोय भगवान? हे म्हटलं सुदेवा, तुला मी प्रसन्न झाले आहो. तुम्ही आज या महिनाभर आचरण केलं, सांगोळ वगैरे केले, आता मी तुला प्रसन्न झाल्यावर काय मागायचं ते माग. सुदेवा, तू भाग्यवान आणि धन्य धन्य आहेस जाण तव मग भाग्याचे करावया वर्णन त्रैलोक्य कोण समर्थ. तुझ्या भाग्याचं वर्णन मला करता येत नाही, तिन्ही लोकांमध्ये कोणी नाही आहे. आता बस, मी तुझी ज्या परीक्षा बघितली, आता तुला काय पाहिजे ते मागून घे. वत्स आता तुझं लागून भविष्य सांगतो करी श्रवण सहस्र वर्ष पूर्ण हा तव पुत्र वाचेल. तर अशा प्रकाराने ताबडतोब वरदान दिला, त्या पोराला जिवंत केला. तू पावेन आणि दृढ जन्मनाव या कलियुगामध्ये तो जन्म घेई. संसारीचे विषय दारुण तया माझी ववनी निमग्न भवतारक हरीचे स्मरण तुझं नाहीसे होईल पय. तर या संसाराचे विषय दारुण, याच्यामध्ये तू संसारामध्ये निमग्न असशील, पण भवतारक असा हरीचं नामस्मरण तू करशील. तेव्हा तुझा हा शुकदेव सुत कीर वहून या वनात वट वृक्षी वैचून येतात बोध करील तुझं लागे. मग त्यावेळेस तुझा तो मुलगा येईल शुकाप्रमाणे. शुकदेव त्याचं नाव आहे ना. मग शुक पोपट होईल आणि तुला तो उपदेश करेल का बाबा आता तरी पुढे हाचे उपदेश नको करून अशा आयुष्याचा आता तू संसारातून निघ न देवाचं नामस्मरण कर. मग तो त्या शुकाने बोललेला होता नाही का. मग तो वाल्मिक ऋषी त्याला सांगायला लागले का ह्यो तुझा पहिल्या जन्मीचा मुलगा होता शुकदेव, तो तुला पोपट रूपाने उपदेश करायला आलेला आहे. वैराग्योत्पादक श्लोक वारंवार म्हणे एक तू ऐकून तू साशंक होऊन घरा जाशील. वारंवार तुला बोले बाबा आता जागा हो, बाबा संसारातून मुक्त हो, न देवनामाला लाग. मग तेव्हा तू येशील न घरामध्ये विचार करशील. मग विचार करता करता तुला अचानक वाल्मिक ऋषी येईल न ते वाल्मिक ऋषीला विचारशील बाबा या शब्दाचा अर्थ काय. मग वाल्मिक ऋषी तुला सांगेल न त्या निमित्तानं तू देवनामाला लागशील. तेने सर्व संध्या दावणी आपल्या पत्नीस तू जणी अच्युत कैवल्य पदा लागुनी जाशील जाणं निश्चय. मग अशा प्रकाराने ये वाल्मिक ऋषीने तुला तत्वज्ञान सांगितल्यानंतर मग तू आपल्या पत्नीला घेशील न वनामध्ये जाशील आणि तपश्चर्या करशील. ऐसे बोलत भगवान तवा अग्निपरी दैदिप्यमान अवचित उठला द्विजनंदन श्री हरिचरण वंदेले. मग एवढं बोलता बोलता तो मेलेला पोरगा पडलेला होता ना शुकदेव, तो उठला आणि हरीच्या पाया पडायला लागलेला आहे. तयापासून माता पितरे आनंद पावले कसरे हर्षुडालित प्रेम बरे पुत्राला आलिंगिते. मग तो मुलगा उठला ना आगीसारखा, उठल्याबरोबर आई वडिलांनी त्याला चुंबन घेतलं, मिठी मारलेली आहे. सकाळी देवा आनंदले पुष्पवृष्टी वर्षाव केले तवा माता पित्यांची पावले सुखदेवे वंदिले. मग स्वर्गावनी फुलांचा वर्षाव झालेला आहे ना. आई वडिलांच्या पाया पडलेला सुखदेव द्विजसुतासे विलोकुन गरुड या आनंदाला तत्क्षण अतिचकित झाला ब्राह्मण श्री हरिचरण वंदेले. अशा प्रकाराने मेलेला मुलगा जिवंत झाला. कशामुळं? तर 1 महिना सुखदेवानी सुखदेव ना सुदेव का सुखदेव बाबाचं नाव सुदेव ब्राह्मण आणि मुलाचं नाव शुकदेव. हा शुकदेव. तर अशा प्रकाराने मग ते ब्राह्मण आनंदाला आणि हाताला पोराला धरला नेम आपल्या घराशी आलेला आहे. आणि जोडून या दोन्ही हात सुदेव म्हणे गा ऋषिकेश मम ग्रस्ती संन्यासे दूर करी सत्वर. तर अशा प्रकाराने तो सुदेव नावाचा ब्राह्मण बोलतोय का हे भगवंता मला या हृदयातून संशयातून आता मला काय कर, दूर कर. 4000 वर्ष सतत मी दुष्कर तपिल्या बहुतो तरी तू प्रत्यक्ष होऊन कळत येतो निष्ठुर वचन कथिलेसी. 4000 वर्ष मी मागं तपश्चर्या केली, त्यावेळेस तुम्ही मला निष्ठुर वचन बोलला होतास नाही का आता तुला पोऱ्या कशाला पाहिजे, न पोऱ्या झालात तर तो चांगला निघाला तर ठीक, न नाही निघाला तर ठीक. अशा प्रकाराने तुम्ही मला निष्ठुर वचन बोललेलं होतं की वत्सा तुझं प्रारब्धी पायी पुत्र सुख नाहीचं कदाई ते तव वाक्य सर्वताई अन्यथा कैसे झाले पय. मग तू बोललेला होता
का मला तुझा 7 जन्मी मुलगा नाही आहे, मग हे खरं कसं झालेलं आहे, खोटं कसं झालेलं आहे असा तो म्हणायला लागलेला आहे. मग आता हा मुलगा कसा मला आलेला आहे, हा माझा मृत नंदन कैसा उठला जिवंत होणं, याचे असे काय कारण ते मला लागे सांगितले. मग तुम्हाला 7 जन्मीनं मुलगा नव्हता, मग ह्यो मेलेला मुलगा उठला कसा काय, तर याचं कारण का तुम्ही महिनाभर तो प्रेत आला, तुम्ही मांडीवर घेऊन हे अधिक महिना आहे का काय आहे हे तुला समजलं नाही. त्याच्याने तुझी महिनाभर आंघोळ झाली, सकाळी सकाळी निराळ उपवास झाला, या निमित्तानं तुला हे प्राप्त झालेलं आहे, म्हणून तुझा मुलगा जिवंत झालेला आहे. ये वसुदेव श्रेयारिसे प्रश्नेने भाऊ विनयसे ऐसे वाल्मिकी जोड जाणव्यासे कथन करिता झाला पय. मग हे सुदेवाने श्रेयारीला सांगितलं आणि तेच वाल्मिकी ऋषीने जोड जाणव्याला सांगितलेलं आहे. इथे श्रेयाधिक महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधार सज्जन श्रुते कोच्चतुर. 8वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझा कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव हरी.